नमस्कार. आज आपण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कशा ओळखायच्या ते आपण पाहणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या इयत्ता 8वी NIMS आणि स्कॉलरशिप. आता अगोदर आपण परिमेय संख्या बघूया. परिमेय संख्या म्हणजे एक ज्या संख्यांचा वर्गमूळ निघतो, ज्या संख्यांचा वर्गमूळ पूर्ण संख्या असतो, ज्या संख्यांचा वर्गमूळ पूर्ण संख्या असतो त्याला म्हणतो परिमेय संख्या. उदाहरणार्थ वर्गमुळात 16 त्याचं वर्गमूळ आहे 4. 4 ही पूर्ण संख्या आहे. वर्गमुळात 25/49 या दोघांचाही वर्गमूळ येतो 5/7. याला म्हणायचं परिमेय संख्या. दुसरं ज्या संख्यांचा छेद शून्येतर संख्या म्हणजे शून्य सोडून कोणतीही संख्या छेद असतो त्याला म्हणायचं परिमेय संख्या. उदाहरणार्थ 8.2/4 असेल त्याचा छेद 4 आहे. नंतर 9.5 असेल त्याचा छेद 5 आहे. वजा 9/7 असेल त्याचा छेद 7 आहे. याला म्हणायचं परिमेय संख्या. तिसरा पॉइंट ज्या संख्यांचे दशांश रूप आवर्ती अखंडित किंवा खंडित असते, ज्या संख्यांचे दशांश रूप आवर्ती अखंडित किंवा खंडित असते त्याला म्हणायचं परिमेय संख्या. उदाहरणार्थ 8.5 असेल याचा अर्थ या ठिकाणी त्याचा दशांश रूप थांबलेला आहे. दुसरं 2.111 आणि कंटिन्युअस आहे म्हणजे एक ही संख्या पुन्हा पुन्हा येणार आहे त्याला पण म्हणायचं परिमेय संख्या. आता हे दाखवत असताना आपण डॉट डॉट करतो किंवा एकच्या पुढे एक आपण डॉट देतो. समजा ती संख्या 4.3232 हा 32 पुन्हा पुन्हा येतोय याला सुद्धा आपण म्हणायचं परिमेय संख्या. हे झालं परिमेय संख्या. आता याच्या अपोजिट आहे अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या कोणाला म्हणायचं ज्यांचे वर्गमूळ पूर्ण संख्या नसते, ज्यांचे वर्गमूळ पूर्ण संख्या नसते किंवा ज्यांचे घनमूळ पूर्ण संख्या नसते त्यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. उदाहरणार्थ वर्गमुळात 7 त्याचं वर्गमूळ पूर्ण संख्या निघत नाहीये. घनमुळात 9 याचं घनमूळ निघत नाहीये यांना म्हणायचं अपरिमेय संख्या. दुसरा मुद्दा आहे ज्यांचा छेद शून्य असतो. खरं पाहता हे अव्याख्येय आहे. अशा पद्धतीचं गणित नसतं परंतु लक्षात ठेवण्यासाठी आपण कंपॅरिझन करतोय. ज्याचा छेद शून्य असतो त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. 8/0 हे झाली अपरिमेय संख्या. तिसरा आणि शेवटचा महत्वाचा ज्याचे दशांश रूप अखंडित अनावृत्ती असते त्याला म्हणायचं अपरिमेय संख्या. उदाहरणार्थ 8.478953 अखंडित. या ठिकाणी कोणतीही संख्या रिपीट झालेली नाहीये, कोणत्याही संख्येचा घर पुन्हा पुन्हा आलेलं नाहीये याला म्हणायचं अपरिमेय संख्या. आता आपल्याला मला वाटतं याच्यावर आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या आपल्याला शोधणं सोपं जाईल. पुढच्या भागामध्ये आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या याच्यावर क्रिया आपण पाहणार आहोत. आणि अधिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी अधिक डिटेल माहिती मिळवण्यासाठी आपण आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. ते क्लास जॉईन करण्यासाठी खाली आम्ही तुम्हाला नंबर देतो त्याच्यावर तुम्ही काय करा संपर्क साधा. धन्यवाद.